आपण खूप वेळा ऐकतो, स्त्रियांना जास्त अपेक्षा असतात. त्यांना कधीच समाधान होत नाही. त्यांना सगळंच हवं असतं. पण खरंच तसं आहे का? आज मी तुम्हाला स्त्रीच्या मनातलं ते सत्य सांगणार आहे, जे ती कधीच मोठ्याने सांगत नाही. कारण स्त्री पुरुषाकडून खूप गोष्टी अपेक्षित ठेवत नाही. पण एकच गोष्ट ती मनापासून अपेक्षित ठेवते. स्त्रीला नेहमीच महागडे गिफ्ट्स हवेत असं नाही. तिला दररोज फूल, सरप्राईज, लक्झरी हवी असते असंही नाही. तिला परफेक्ट पुरुष हवा असतो असंही नाही. ती एवढंच बघते, हा माणूस माझ्या भावना समजून घेऊ शकतो का? स्त्रीचं मन शब्दांपेक्षा भावनांवर जगतं. ती काय बोलते यापेक्षा ती कशी वाटते हे जास्त महत्वाचं असतं. ती रागावली असेल तर तिला भांडण नको असतं. ती शांत असेल तर तिला दुर्लक्ष नको असतं. आणि ती रडत असेल तर तिला उपाय नको असतो. तिला फक्त समजून घेणारा माणूस हवा असतो. स्त्री पुरुषाकडून सर्वात जास्त इमोशनल सेफ्टी अपेक्षित ठेवते. म्हणजे काय? ती बोलताना तिला जज केलं जाऊ नये. ती रडताना तिला कमजोर समजू नये. ती दुखावली गेली तर तिच्यावर उलट आरोप होऊ नये. जिथे स्त्री सुरक्षित वाटते तिथेच ती पूर्णपणे स्वतःसारखी असते. स्त्री लगेच नातं तोडत नाही. ती आधी शांत होते. नंतर कमी बोलते. मग स्वतःला समजावते. आणि तिला ती मनातून दूर जाते. पुरुष म्हणतो, तू बदलली आहेस. पण सत्य हे असतं, ती बदललेली नसते. ती फक्त थकलेली असते. जेव्हा स्त्री बोलते तेव्हा तिला लेक्चर नको असतो. तू असं केलं असतं तर, मी सांगितलं होतं. हे शब्द तिला अजून बंद करतात. तिला फक्त हे ऐकायचं असतं, मी तुझं ऐकतोय. तुझं दुखणं मला समजतं. कधीकधी हे 2 वाक्य हजार प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. स्त्रीला ड्रामॅटिक प्रेम नको. तिला हवं असतं दररोजचं छोटंसं प्रेम. वेळेवर रिप्लाय, आदराने बोलणं, भावनांचा आदर. आज प्रेम, उद्या दुर्लक्ष असं नको. कन्सिस्टन्सी हीच स्त्रीसाठी खरी सिक्युरिटी असते. स्त्रीला राजा नको असतो. तिला साथ देणारा माणूस हवा असतो. जो तिच्या आनंदात नाही तर तिच्या अश्रूंमध्ये. तिच्या बाजूला उभा राहतो. जो तिला बदलायला नाही तर तिला स्वीकारायला शिकतो. जर एखादा पुरुष तिला इमोशनल सेफ वाटला तर ती स्त्री त्याच्यासाठी संपूर्ण जगाशी लढू शकते. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंट करा. हार्ट टॉक मराठी, कारण इथे नाती शिकवली जात नाहीत, समजून घेतली जातात.